अत्यंत ही खरं तर चुरशीची निवडणूक होणार आहे असं वाटत होतं. पण सध्या प्रत्येक वार्डामध्ये जेव्हा आम्ही प्रचार रॅली प्रचाराच्या माध्यमातून फिरतोय, निलंग्याच्या इतिहासात एवढा उत्स्फूर्त हा पाठिंबा काँग्रेसच्या पाठीमागे हा पहिल्यांदा दिसत आहे. आणि म्हणून अत्यंत चांगलं वातावरण आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व उमेदवार हे अत्यंत चांगल्या फरकाने निवडून येतील, यात कसलीही शंका आता आम्हाला वाटत नाही. निलंगा शहरातील मतदारांना आपण काय आव्हान करणार, कशा पद्धतीचं विकासच्या माध्यमातून आपण आव्हान करणार? नाही, विकास निलंग्याच्या लोकांना आमचं सातत्याने एकच आव्हान आहे की गेल्या 15 वर्षापासून विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांना साथ देऊ नका. कारण निलंगा हा लोकांनी ह्या खड्ड्यात ठेवलेला आहे. इथल्या कुठल्याही भौतिक सुविधा मी छाती ठोकपणे केलोय असं सांगायला एकही शब्द ह्याच्याकडे नाही. फक्त ह्यांनी खोट्या वल्गना करून लोकांना दिशाभूल करून वेगवेगळ्या पद्धतीची मांडणी करतात, इमोशनल करतात. निलंगेकरांचं आणि आमचं हे मातीचं नातं आहे हे दाखवतात. पण याच्या नादात ह्यांनी निलंग्याची माती केली आहे हे मात्र स्पष्ट सांगावं लागेल. यात ते आता सांगूच शकत नाहीत. म्हणून आम्ही जनतेला आव्हान केलेलं आहे की यांच्या खोट्या बोलतोपाला न बळी पडता आपण काँग्रेसच्या पाठीमागे सोबत राहावं. काँग्रेस हे एकमेव असा पक्ष आहे की सर्व 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन विकासाला साथ देत विकास करेल. यात लोकांना सहभागी नोंदवावं हे आम्ही आवाहन केलेलं आहे. ते वारंवार सांगतात की काँग्रेसचे जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी जे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत किंवा मतदार मालकीचे चाललेत मतदारापर्यंत, ते सगळे गडीचे आणि त्यांचे लोक येत असं म्हणणं आहे. गडीचे लोक म्हणजे काय? खरं तर ही एक अत्यंत निर्बुद्ध शब्द आहे, निर्बुद्ध प्रश्न आहे. राजकारण करतोय आपण, या देशामध्ये राहतोय आणि या देशातल्या राजकारणामध्ये आपण राजकारण करत असताना शिवशाहू फुले आंबेडकर या देशाची घटना मानताच की नाही का? वाड्यानगडीवर ह्या देशातल्या लोकांना लोंबवायचं आहे. ह्या देशातली लोक काय वाडा गडे इथपर्यंत थांबलेली नाहीयेत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की बाबांनो, ही वाडा गडी सोडा. आमचा नेता तिथं राहतात त्याला गडी म्हणतात, तुम्ही जिथं राहतात त्याला वाडा म्हणतात. ही वाडा आणि गडीचं राजकारण नाही, ही जनतेचं राजकारण आहे, जनतेच्या विकासाचं राजकारण आहे, जनतेच्या सुखसुविधेचं राजकारण आहे आणि निलंगा नगर परिषदेमध्येच हे राजकारण आहे. तुम्ही सांगा फक्त निलंग्यामध्ये आम्ही काय दिवा लावलाय, त्या दिव्यावर बोला. ही आमची मुख्य भूमिका असणार आहे. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.